तर सगळ्यात आधी रामराम भावांनो. तर आज आपण नाशिकला यायले नाही का आपल्या ताईच्या घरी, कारण की आज आपल्याला कपडे घ्यायला जायचं होतं. पण आम्हाला तिथं कपडे घ्यायचे होते, ते दुकानच बंद होतं नाही का. तर मग आपण नाही का टाईमपास केला थोडा, दुकान उघडं असतं. दाजी कामं जायला होते, दाजी घरी आले, टाईमपास केला. मग आम्ही नाशिकला आलो ना, तेव्हा मी एकटा नव्हतं येलो भावांनो. तर सनी भाऊन आपण दोघं येलो होतो. तर पिऊ होती आमच्यासोबत वरती. पिऊ सांग थोड्या उस्त्या बिस्त्या खेळलो आम्ही. पिऊनीच ती नाही का खाली तर म्हणलो पिऊ तुझं घर दाखव आम्हाला. पिऊ म्हणली बघ तुझ्या तू. मग काय आपण आरशामध्ये फुटेज घेऊन पिऊ संगच खेळायला लागलो. पिऊ काय नाटके चालली होती पिऊची, ते पिऊलाच माहिती नाही का. पिऊ मला तिच्या घरातलं सगळे वस्तू दाखवत होती नाही का, पण ते झाड काढून घेतलं तिनं. तिचं ते टाइमपास म्हणजे एकटी राहते ती दिवसभर घरी तिच्या मम्मीसोबत. तिला बोर. तेवढ्यात दाजी घरी आले. दाजींना म्हणलं तुमचं ब्लॉगिंगचं सामान दाखवा नाही का. तर दाजी म्हणले सनी पण आहे पाय. सनीला म्हणलं दाखव सनी तूच तर. तर मग काय पहिल्यांदा ड्रोन काढला. दाजी म्हणलं ड्रोन बघ पहिल्यांदा नाही. तर अशा प्रकारचा तो ड्रोन होता. मग दाजी म्हणले तर मी ओपन करून देतो नाही का. मग ते ड्रोन ओपन करीत होते नाही का. अशा प्रकारचा तो ड्रोन होता भावांनो. तर बाबा दाजी ओपन करू राहिले आपले तो ड्रोन नाही का. मग काय काढला ना दाजीनं ड्रोन, त्या लावला, चालू करतच होते. चालू झाला, डोळे चमकले लगेच आपल्या ड्रोनचे. तर तो आहे ना तिला ठेवला. चालू करायला थोडा टाईमच घेतला नाही का. चालू तर झाला होता तो. पहिल्यांदा त्यानं थोडासा झटका घेतला ड्रोननं. ड्रोन त्या झाला चालू. चालू झाला आणि बंद पडला. परत चालू केला दाजींनं, पण तो थोडासा मिस्टिकनं थोडा तिरपच गेला नाही का. तो जाऊन डायरेक्ट कढईमध्येच शिजाय तयार झाला तो त्याचा. मग दाजी म्हणले थांब मी काढतो, इथं छोटी जागा आहे ना, तर आम्हाला जमलं नाही. तर दाजींचं ना ब्लॉगिंगचं सामान लय भारी होतं. त्यांचा कॅमेरा होता छोटा मस्त. आम्हाला एवढ्या भारी भारी वस्तू गेलो होते त्यांनी का, ते आम्हाला पुऱ्या वस्तू बघतो एवढा कटाळा आला. पण आम्ही टाईमपास म्हणून बसलो बघत नाही का. आणि आता त्यांच्याकडनं कॅमेरावाला गॉगल होता तेव्हा दाखवू राहिले नाही. कॅमेरावाला गॉगल पण एकदम भारी होता. त्याची मेमरी साईट मेमरी दाखवत होते आम्हाला. म्हणलं त्याची मेमरी कुठं आहे, चिप कुठं टाकीतो आपण नाही का. तर म्हणे अविरा चिप राहते इकत नाही का ती म्हणून ती गॉगल. आणि ते पाहून आम्ही निघालो नाही का कपडे घ्यायला. तर कपडे घ्यायला चालू आता बघत राहतो मी नाही का. तर कपडे घ्यायला आलो, पण आम्हाला त्या दुकानात जायचं होतं. ते दुकान आम्हाला सापडतच नव्हतं. तर त्या भाऊला फोन केला. भाऊला विचारलं तुझं दुकान कोणत्या गाळ्यात आहे. भाऊ म्हणला असं अशा जागेवर या नाही का लवकर. तर आम्ही 3-4 चक्कर मारले तरी भाऊच्या दुकानाचा तपासच नाही. मग शेवटपर्यंत तपास तर नाही लागला लवकर. पण इथले ते डमी बघून माणसंच वाटायला लागले होते. मग काय त्यांना घाबरत घाबरत पुढं गेलो. भाऊचं दुकान तरी दुकानच सापडलं नाही. पण टाईमपासच लय झाला आमचा. पण टाईमपास करायला पण आम्हाला मजा वाटत होती नाही का. या गल्लीतून शिरल्यावर त्या गल्लीत, त्या गल्लीतून शिरल्यावर या गल्लीत. दाजी पुढं होते आणि दाजीन मागं मी आणि सनीबाई होतो नाही का. मग आम्ही शेवटपर्यंत हिंडलो नाही का. मग भाऊच्या दुकानाचा पत्ता गावला आणि भाऊच्या दुकानाबाहेर एवढा मोठा डमी लावलेला होता. डमी पाहून आम्ही मध्ये शिरलो नाही का. तर भाऊ इथले कपडे बघून आपण डायरेक्ट हँग होऊन गेलो नाही का. एवढं भारी भारी पीस आणले होते भाऊनं कपड्यांचे. पण किमती पण तशाच लावेल होत्या नाही का भाऊनी. तर भावांना आपलं ब्लॉग इथंच थांबवतो. ते कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा.